नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, मी दरवेळीच वेगवेगळ्या सेलिब्रिटींना भेटत असतो आणि त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचं एक आगळा वेगळा जर्नी तुमच्यासमोर आणत असतो. आज माझ्याबरोबर जी व्यक्ती आहे ती अतिशय उत्तम काम करते आहे. ते फक्त टेलिव्हिजनच नाही, टेलिव्हिजन, नाटक, सिनेमा अशा तिन्ही माध्यमात ती काम करते. तिचं नाव तुम्ही ओळखलंच असेल तिला, मानसी कुलकर्णी. मानसी, तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत. आपण पहिल्यांदाच तारांगणच्या डिजिटलवर तू येतेस, त्यामुळं तुझं खूप खूप स्वागत. आपण आणि चर्चेला सुरुवात करूया की तुझा एक अतिशय उत्तम असा दीर्घांक सध्या रंगभूमीवर सुरू आहे. रसिको, तुम्हाला माहितीच आहेत, हंसा वाडकर ह्या खूप ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांच्यावर एक फिल्मसुद्धा येऊन गेलेली आहे. त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र खूप गाजलेलं आहे, सांगते ऐका नावाने. आणि असंच सिनेमा आणि पुस्तक आणि आता दीर्घांक, रंगभूमी अशा आणखी एका वेगळ्या माध्यमातून त्या आपल्याला भेटायला येतात. आणि मानसीनी हंसाबाईंना जिवंत केलेलं आहे. तर नाही, तुझं भरपूर कौतुकही झालेलं आहे, त्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. तर तिथंपासून सुरू करूया की किती चॅलेंजिंग होतं, कारण त्यांचं मुळातच आयुष्य खूप खळबळजनक होतं, तेवढंच इंटेन्स होतं. काय सांगशील एकंदरीत त्या दीर्घांकाबद्दल? सगळ्यात आधी तर मी असं सांगेन की ते आत्मचरित्र जे आहे ना, ते आपण रंगभूमीवर आणूया हा विचार जो आमच्या दिग्दर्शकांच्या डोक्यात आला, त्यालाच आधी सगळ्यात मोठं क्रेडिट जातं. कारण इतका कठीण विषय आहे तो. त्या बाईंनी एवढं भोगलं आहे आयुष्यात, इतका खडतर प्रवास आहे त्यांचा. तर तो आणि महत्त्वाचं काय, काळामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे ना त्या काळातलं लोकांचं भावविश्व आणि आत्ताच्या काळातलं लोकांचं भावविश्व ह्यात इतकी तफावत आहे. आता लोक एवढी इमोशनल नाही आहेत, त्यामुळे बघताना लोकांना कदाचित ते रिलेटेबल वाटणारही नाही. तर ते तितक्याच कन्व्हिन्सिंगली लोकांसमोर मांडणं हे खूप जास्त चॅलेंजिंग होतं. आणि काय आहे, त्या काळातल्या ओव्हरऑलच, फक्त हंसाबाई असं मी नाही म्हणणार, पण त्या काळातल्या स्त्रियांनी जे भोगलं आहे ना, सुदैवानी ह्या काळातल्या स्त्रिया त्या मनाने खूप लकी आहेत की त्यांना सगळं इझिली अवेलेबल झालं आहे. ओके, सो ते बघताना लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे बापरे, हे असं घडलं आहे त्यांच्या बाबतीत. कारण कधी कधी काय होतं, ज्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स नाही केल्यात ना, त्या आपल्याला कनेक्ट होत नाहीत. तर त्यामुळे ते तितक्या कन्व्हिन्सिंगली करणं खूप जास्त कठीण होतं माझ्यासाठी. आणि विश्वास सोनीने माझ्यावर विश्वास ठेवून ती जबाबदारी माझ्यावर दिली. त्यामुळे मला आणखीन जास्त टेन्शन होतं की मी त्यांना आणि पर्यायाने प्रेक्षकांना सुद्धा डिसअपॉइंट नको करायला. पण त्याचं श्रेय माझ्या मते सगळंच्या सगळं एकतर त्या लिखाणाला जातं आणि विश्वास सोनींना जातं. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे बारकावे खूप छान माझ्याकडनं करून घेतले. आणि त्यामुळे मला असं वाटतं ते बघताना लोकांना खूप जास्त कनेक्ट होतं, आजही, आजच्याही काळात पाहताना. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं, त्यांचं खूप स्ट्रगल होता त्यांच्या आयुष्यात. आणि आपलं हे क्षेत्रच असं आहे की इथं गॅरंटी नाही आहे, म्हणजे टॅलेंट लागतं, नशीब लागतं. तू स्वतः तो सगळा प्रवास केलेला आहे सुरुवातीपासून. तुझाही स्ट्रगल आहे, त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. पण तू स्वतः किती कनेक्ट झाली, तेव्हा तुलाही काम करताना हंसाबाईंबद्दल एक वेगळीच भावना तुझ्याही मनात आली असेल. अगदीच अगदीच. कारण हंसाबाईंचं हे पुस्तक तर मी आधी वाचलंच होतं. त्यांच्यावर एक सिनेमासुद्धा आला आहे, श्याम पेनेगलांनी केलेला, भूमिका नावाचा, ज्यात स्मिता पाटीलांनी काम केलं आहे. पण काय होतं, सिनेमा चा कॅनव्हास खूप वेगळा पडतो आणि थिएटरमध्ये आपल्याला तेवढं ड्युरेशन दाखवता येत नाही. तर त्याचा दोन्हीमधला फरक जो आहे ना, तो खूप छान साधण्याचा आणि एडिट करून मांडण्याचा प्रयत्न केला आहे सरांनी. तर काय होतं की दुर्दैवाने असं म्हणेन मी, आजही ह्या क्षेत्रात स्त्रियांना खूप अपमान आणि दुःख सहन करावे लागतात. म्हणजे फार काही फरक तसं बघायला गेलं तर त्या काळातल्या आणि ह्या काळातल्या अदरवाईज समाजातल्या गोष्टींमध्ये एवढा झालेला नाही. ही समाजाची पण आणि आपली पण दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं. पण ना, खूप छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचा जो इमोशनल ट्रॅव्हल आहे ना, तो मला खूप जास्त भावला. म्हणजे काही काही प्रसंग वाचताना मला असं वाटलं की त्या बाईच्या आयुष्यात हा एवढा मोठा प्रसंग घडलाय आणि तो तिने इतक्या शांतपणे आणि न्यूट्रली मांडलाय ना, विच इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे मी जर एखादी गोष्ट भोगली असेल तर ती मांडताना मी एकतर खूप अग्रेसिव्ह होईन किंवा खूप इमोशनल होईन. पण त्यांनी ते इतके
इतक्या शांतपणे आणि इतक्या त्रयस्थपणे मांडलंय ना, जी मला वाटतं खूप घेण्यासारखी गोष्ट अजिबात नाही आहे. अख्ख्या पुस्तकात तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आणि वेरॅज घडलेले प्रसंग हे इतके भीषण आहेत खरं तर, की वाचून अंगावर काटा येईल की हे भोगलंय त्या बाईंनी. पण तरीसुद्धा त्यांनी ते इतका संयम ठेवून आणि त्रयस्थपणे मांडलेत ना, त्यामुळे ते ॲक्च्युअल खूप मोठा टास्क होता. ॲट द सेम टाईम तेव्हाची थोडीशी भाषा म्हणूया आपण किंवा बॉडी लँग्वेज, तेव्हा लोकांबरोबरचे नातेसंबंध असताना, आता आज मी माझ्या नवऱ्याशी जसं वागत असेन, त्या काळातल्या बायका त्यांच्या नवऱ्याशी तसंच वागत असतील की नाही हे आपल्याला माहीत नाही, म्हणजे अर्थातच नसणार. सो ते नातेसंबंधातलं पण जे कम्युनिकेशन आहे, कन्व्हर्सेशन आहे, ह्या गोष्टी मांडणं आणि त्या प्रेक्षकांसमोर आणणं हे फार चॅलेंजिंग होतं. आणि मला तुझं आणि तुझ्या टीमचं कौतुक याच्यासाठी वाटतं की सिनेमामध्ये लिबर्टी असते की तिथं भरपूर कॅरेक्टर्स असतात. म्हणजे सेंट्रल कॅरेक्टरच्या बाजूनी सगळा ड्रामा क्रिएट करता येतो, पण ह्या दीर्घांकात फक्त तूच आहेस. तर तुझ्यावरची जबाबदारी इतक्या पटीने वाढती, म्हणजे तूच सर्व उभं करणार आहे, तुझ्यावरच तो डोलारा उभा आहे. हे थोडं प्रेशर होतं. प्रेशर डेफिनेटली होतं, कारण एकतर मी पहिल्यांदा एकपात्री करते, त्यामुळे मला हे एक आधी वेगळंच टेन्शन होतं की अख्खा वेळ मी एकटीच असणार आहे. म्हणजे जस्ट इन केस, म्हणजे मला विचार करून पण भीती वाटते की एकदाही समजा मी कधी ब्लँक झाले, नाही आठवलं. कारण समोर एखादी व्यक्ती जेव्हा असते आपल्याबरोबर इंटरॅक्ट करायला, तर त्यांची सांभाळून घेते किंवा त्यांच्या रिॲक्शनवर आपल्याला आणखीन थोडं रिलीफ मिळतो. इथे स्टार्ट टू एंड मी एकटीच स्टेजवर असते आणि जसं मी म्हटलं की प्रसंग पण सगळे इतके इंटेन्स आहेत ना, की तसं बघायला गेलं तर म्हणजे अखंड 1.25 तास मेंटल रिलीफ कुठेच नाही आहे, कारण खूप इमोशनल इन्सिडंट्स त्यांच्या आयुष्यात घडलेले आहेत. सो ते मला टेन्शन होतं. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात की समोर एखादं पात्र असेल ना, तर त्या गिव्ह अँड टेकनी थोडं सीन अपलिफ्ट व्हायला मदत होते. पण आता ह्याच्यात कसं होतं की समजा त्यांच्या आणि त्यांच्या नवऱ्याचा असा एक प्रसंग आम्ही मांडतो त्याच्यात, तर म्हणजे मी हंसा वाडकर म्हणून पण लोकांना मीच दाखवते आणि बंदरकर जे त्यांचा नवरा जो आहे त्यांचं म्हणणं काय होतं, त्यांचं वागणं कसं होतं हेही मीच दाखवते. आणि आणि ते बघताना लोकांना तुटक वाटायला नको किंवा अगदीच बाळबोध सुद्धा वाटायला नको की अरे इकडे येऊन हे म्हणते, तिकडे येऊन ते म्हणते, मग ते दिसायलाही अगदीच बाळबोध दिसतं. पण फॉर्च्युनेटली ते तसं होत नाही आहे. आणि मला ते जास्त चॅलेंजिंग का होतं, कारण मला इमोशन वाईज आणि बॉडी लँग्वेज वाईज त्या बाईची मनस्थिती काय आहे हे तेव्हा दाखवायचं आहे. बट माझा सूर हा आहे की समोरचा माणूस त्यांच्यावर कशी म्हणजे चिडचिड करतोय किंवा त्यांची कशी कुतरड होते. सो हे प्रोजेक्ट करणं माझ्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट होतं की माझी बॉडी लँग्वेज आणि म्हणजे देहबोली आणि चेहरा एक भाषा बोलतोय आणि माझा सूर एक वेगळी भाषा बोलतोय. हे करणं खरंच खूप जास्त चॅलेंजिंग होतं. पण तू ते अतिशय उत्तम पेललेलं आहेस, कारण ह्याचं तसे कमीच प्रयोग झालेले आहेत, पण जे काही झालेत त्याचं कौतुक खूप झालंय, रिव्ह्यूज चांगले आले आहेत. एखादी बेस्ट रिॲक्शन तुझ्यापर्यंत आत्ता आलेली काही सांगशील आपल्या प्रेक्षकांना? मला ॲक्च्युली एकतर मला स्मिता पाटील मनापासून खूप आवडतात ॲज अन ॲक्टर. आय जस्ट ॲडमायर हर. आणि मला पहिलाच जो आमचा आविष्कारच्या फेस्टिवलचा प्रयोग झाला तेव्हा एका प्रेक्षकांनी येऊन भेटून असं सांगितलं की भूमिका पिक्चर आम्ही पाहिला आहे, तर स्मिता पाटीलनी खूप छान तो अख्खा कालखंड, म्हणजे त्यांच्या त्यांनी वयाच्या 10व्या वर्षीच अगदी सिनेमात काम करायला सुरुवात केली, तर तिथपासून ते ती पुढचा त्यांचा अख्खी मॅच्युरिटी आहे तो कालखंड अख्खा त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं त्यांनी खूप सुंदर पोर्ट्रे केला आहे. तर तुम्हाला पाहून स्मिता पाटीलांची आठवण झाली ही माझ्यासाठी खूप खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. येस, मी आयुष्यात कधी विसरणार नाही. ओके, बरं, मुव्हिंग फॉरवर्ड हे आता तर आपण नाटक तुझं सुरूच आहे आणि त्याचे जास्तीत जास्त प्रयोग होतील अशी आपण अपेक्षा करूया, म्हणजे तुझं काम आणखी पोचेल. तर मला आता आपण स्ट्रगलचा उल्लेख केला, स्ट्रगलपासून आताचं तुझं हे करिअर आहे, तू खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे. तू कसं स्वतःला जज करशील? आत्तापर्यंतच्या तुझ्या प्रवासाबद्दल तुझं स्वतःचं इम्प्रेशन काय आहे? माझं स्वतःचं इम्प्रेशन म्हणजे ना, मला मी काय म्हणूया, नॉट ॲट ऑल. आणि कारण मी अल्पसंतुष्ट नाही आहे. मला म्हणजे आता हे एवढं ताटात वाढलं तर एवढंच संपू आणि उठ नाही, मला अजून खूप काही टेस्ट करायचं आहे. मी त्या बाबतीत खूप काय म्हणूया हावरी आहे, ग्रीडी आहे, खूप ग्रीडी आहे. तर म्हणजे आता एक समजा बऱ्याचदा काय होतं, स्पेशली ना टेलिव्हिजनच्या बाबतीत, कारण काय होतं, एकदा तुम्ही टेलिव्हिजनवर लोकांसमोर अपियर झालात की तुम्हाला फेम मिळतं आणि तुम्हाला उत्तम पैसाही मिळतो.
मग बऱ्याचदा असं होतं की ठीक आहे ना, ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्या भागतायत तर बस ना, आता कशाला हातपाय मारा अजून. पण मला नाही त्याच्यात समाधान नाही वाटत. मला असं वाटतं की ठीक आहे, आता हा एक पॅटर्न एक्सप्लोअर करून झाला ना, आता अजून नवीन काहीतरी शिकूया. नवीन म्हणजे नेमकं काय? नवीन म्हणजे वेगळ्या प्रकारचे रोल करूया किंवा आणखीन वेगळा कुठला तरी काय म्हणू आपण, वेगळा कॅनव्हास आपण एक्सप्लोअर करूया. कारण मी जसं म्हटलं, मी एकपात्री पहिल्यांदाच केलं. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं ना, आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण असे आहेत की समजा आता टेलिव्हिजनमधनं काही काम आलं आणि मला असं वाटलं की नाही, मला जरा ब्रेक घ्यायचा आहे. असं नाही की मला त्या प्रेक्षकांची किंमत नाही, ऑफकोर्स त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्याच ह्याच्यामुळे आज चेहरा माझा नोन आहे, आणखीन कामं मिळतात. पण ॲज अन ॲक्टर आपली पण एक जी भूक असते ना, त्याच पण लोक तो विचार करत नाही. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की येणाऱ्या सिरियल्सना समजा मला असं वाटलं की हा अगदीच सिमिलर रोल आहे, तर मला ॲज अन ॲक्टर त्याच्यात फार काही एक्सप्लोअर करण्यासारखं नाही आहे. म्हणून तरी मी खूप पोलाइटली कन्वे करते, पण समोरच्याला असं वाटतं की हां, आता हिला करायचं नाही, हां, आता हिला ॲटिट्यूड आला असं. तर आता म्हणजे त्याचं काहीच नाही करू शकत आपण. लोकांनी म्हणतात सुद्धा की तू कुठं गायब झालेली आहेस, असे प्रश्नही तुझ्याबद्दल विचारले जातात. होतं कारण तू गायब नाही झालेली. नाही, नॉट ॲट ऑल, अजिबातच नाही. हो, इथेच आहे आणि मला इथेच राहायचं आहे. तर मला आवर्जून सांगायचं की मला इथेच आणि ह्याच क्षेत्रात राहायचं आहे आणि प्रेक्षकांसमोर सतत वेगवेगळ्या भूमिका घेऊन यायचं आहे. तू जे आता म्हणालीस ना, मला असं वाटतं की तुला सतत काहीतरी वेगळं करायचं असतं, पण म्हणून तू डेली सोप तेवढे करत नाहीस. कारण डेली सोपमध्ये फार व्हरायटी मिळत नाही. 2-2, 3-3 वर्ष ॲक्टर अडकून राहतात एकाच मालिकेत. हे एक रिझन आहे. हो, अगदीच मी त्याला नाही म्हणणार नाही. थोडं तथ्य आहे याही गोष्टीत. कारण काय होतं, डेली सोप हे रोजचा टेलिकास्ट असल्यामुळे तिथे खूप दिवसांची कमिटमेंट लागते. मग तुमच्याकडे एखादं छान नाटकाचं स्क्रिप्ट आलं, एखादं छान सिनेमाचं स्क्रिप्ट आलं, किंवा फॉर दॅट मॅटर माझ्या डोक्यात काही चांगला थॉट आला जो मला लिहायचा असेल, तर आपल्याला स्वतःला वेळ अजिबात देता येत नाही. टेलिव्हिजनमध्ये वेळ खूप जातो. म्हणजे जितकं तुम्हाला फेम आणि पैसा त्या क्षेत्रातनं मिळतो, तितकाच तुमचा स्वतःचा वेळ सुद्धा ते क्षेत्र घेतं. त्याचे प्रोज अँड कॉन्स दोन्ही आहेत. पण म्हणून मग मला असं वाटतं की कधीतरी ना, मग कलाकारांनी स्वतःच्या बाबतीत बाउंड्रीज आखल्या पाहिजेत की बाबा एवढं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असतं ना, की आमचं अर्थांजन सुद्धा तेच आहे. ओके, सो म्हणजे मला मान्य आहे अगदी की एक कलाकृती किंवा एक चांगलं काही क्रिएटिव्ह गोष्ट म्हणून आपण या क्षेत्राकडे बघतो, बट ॲट द सेम टाईम हे विसरता येत नाही की ह्याच्यावर घर चालतं. सो प्रत्येक वेळी निर्णय घेण्याचे कारणं ही वेगळी असू शकतात. एखाद्या वेळी मला असं वाटलं की नाही, मला ह्या क्षेत्रातनं व्यवस्थित पैसा मिळतो जो सध्या मला गरजेचा आहे, तर ऑब्व्हियसली प्रॅक्टिकल होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो तो एक मुद्दा कधीतरी त्या निर्णयाच्या मागे असतो. किंवा कधी असं होतं की अरे, ह्या गोष्टीत मला फार पैसा नाही मिळते, पण कॅरेक्टर इतकं सुंदर आहे की मला करायला खूप मजा येईल, तर ते कधीतरी कारण असतं. किंवा आणखीन कधीतरी असं होतं की आपल्या ओळखीतले जवळचे मित्र, मग तेव्हा अशा वेळेला पैसा विसा ह्या गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवून, खूप वेगवेगळे कारणं असतात एखाद्या काम घेण्याचा निर्णय घेण्यामागे. टेलिव्हिजनचा जो ऑडियन्स आहे ना, त्यांची मला असं वाटतं की टेस्ट अजून बदललेली नाही आहे. तुझ्यासारखी ॲक्ट्रेस कंटाळते त्याला. एका म्हणजे हे खूप कॉमन आहे की आपल्याला तेच रोज जर जेवायला दिलं तर त्याचा आपल्याला कंटाळा येतोच ना. सो लाईकवाईज तेच जर आपण रोज करायला गेलो तर एका पॉइंटला त्याचा कंटाळा येऊ शकतो. प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्याकडे इतक्या नवीन मुली येतात, आहे त्या एस्टॅब्लिश होत आहेत, त्यामुळे तशी संधी कमी मिळते. तर तुझ्यासाठी हे सगळे बोल्ड डिसिजन असतील, म्हणजे हे काम घ्यायचं का सोडायचं का काय करायचं, हे त्यामुळे आतलं द्वंद्व तुझं खूप सुरू असेल. खूप जास्त. कारण काय होतं ना, कधीतरी आपण घेतलेल्या निर्णयावर नंतर, म्हणजे मी अगदीच प्रांजळपणे कबूल करेन की रिग्रेट सुद्धा होतं की घेतलं. मी सोडायला नको होतं. मी आता सिरियल्सची नावं नाही घेणार, पण आहेत अशा काही सिरियल्स ज्यातले कॅरेक्टर्स मला ऑफर झाले, तेव्हा मला असं वाटलेलं की नको, आता सध्या थांबूया. नाही म्हटलं तरी एक आर्टिस्ट म्हणून आपली एक अशी भूक असते ना की प्रेक्षकांनी आपल्याला हे कॅरेक्टर म्हणून ओळखावं, तर मग थोडंसं चुटपुट लागतंय जीवाला की अरे, घ्यायला पाहिजे होतं. असंही कधी मानसिक घडलंय का की एखादी गोष्ट तू तुझ्या मनाच्या विरुद्ध केली आहेस, पण ती क्लिक झाली आहे, म्हणजे तुला वाटलंय नव्हतं हे आवडेल प्रेक्षकांना? फॉर्च्युनेटली नाही. मला असं वाटलं की मी नको घेऊया, आणि ते जर मी नाही घेतलं तर त्याचं पुढे काही फारसं बरं नाही झालंय. म्हणजे तेवढं मला स्वतःवर जरा अभिमान आहे की तेवढा माझा निर्णय अजून अगदी चुकत नाही आहे. हो.
हो हो बरोबर ना? असं म्हणायला हरकत नाही. ओके. Yes. पण मग आता तुझं हे नाटक चांगलं झालेलं आहे, नवीन काय करतेस सध्या? काय काय प्रोजेक्ट तुझ्या मनात आहेत आणि भविष्यात काय करायचं आहे तुला? सध्या आता एका मराठी फिल्मचं शूटिंग माझं सुरू आहे. 1-2 मराठी फिल्म्स माझ्या शूट होऊन कम्प्लीट झाल्या आहेत. जे मी शूट करते त्याचं सध्या टेंटेटिव्ह नाव आहे द्विधा. मराठी सिनेमा आहे. अतिशय सुंदर गोष्ट आहे. निलेश नाईक म्हणून आमचे दिग्दर्शक आहेत. आणि ना वडील आणि मुलीच्या नातेसंबंधावरची ती फिल्म आहे, गोष्ट आहे आणि अतिशय इमोशनल, खूप सुंदर. आणि जास्त मला कौतुक ह्या गोष्टीचं अशा करता वाटतं आणि त्या दिग्दर्शकाचं की सध्या ना इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्यामुळे किंवा ओव्हरऑल सोशल मीडियामुळे लोकांचा ना अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला आहे की जे काय बघायचं आहे पटकन दाखवा आणि मोकळे व्हा. आणि अशा वातावरणात त्या दिग्दर्शकाला ना एक खूप इमोशनल गोष्ट खूप स्लो पेसने लोकांसमोर मांडायची, ही मला खूप कौतुकाची गोष्ट वाटली त्याच्याबद्दल. की मग त्याचा पेस कमी असू दे, लोकांना ते आवडू दे, गुड बॅड अगली हे मांडायचंय, ही गोष्ट मला जास्त. मी ॲज अ मानसी कुलकर्णी जशी आहे त्याच्या म्हणजे 180 डिग्री अपोजिट आहे अगदीच. हां, म्हणजे खूप काम अँड कंपोज्ड असं ते कॅरेक्टर आहे. खूप कमी बोलणारं, जे मी अजिबातच नाही आहे. त्यामुळे ते प्ले करणं पण एक चॅलेंजिंग होतं. अजून 2 फिल्म्स रेडी आहेत, त्यांचं रिलीज वाट बघते मी. आणि आता जरा असं मला वाटतंय की पुन्हा थोडं टेलिव्हिजनकडे आता वळायला हरकत नाही, कारण मी टेलिव्हिजन करून बराच काळ गेलाय. आता ऑडियन्स पण बदललाय, एज ग्रुप ऑडियन्सचा बदललाय. म्हणजे मी जेव्हा करत होते तेव्हाचा जो एज ग्रुप आहे तो आता जाऊन नवीन एज ग्रुप टेलिव्हिजनला आलाय. थोडा ना काय होतं ना, प्रत्येक क्षेत्रात ना ॲक्टिंग पॅटर्न काही काळाने बदलत राहतो. तर त्या बाबतीत स्वतःला अपग्रेडेड ठेवण्यासाठी ना मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्र थोड्या काळाने एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. सो आता जर काही चांगलं टेलिव्हिजनचं काम आलं एखादं कॅरेक्टर तर मी डेफिनेटली ते घेईन. कारण काय होतं, नाही म्हटलं तरी मग ऑडियन्सशी पण डिस्कनेक्ट होतो. हां, मला तुला तेच विचारायचं आहे की लोकांपुढे एवढे ऑप्शन्स आहेत आणि लोकांची स्मृती कमी झाली आहे. म्हणजे कालचं काल आलेलं आपल्याला आज लक्षात राहत नाही, तेव्हा आर्टिस्टलाही अलर्ट राहावं लागतं. हो हो हो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कितीही नाही म्हटलं तरी प्रॅक्टिकली आपण त्या इग्नोर करू शकत नाही. की मला माझ्या ऑडियन्सनी काय, मी ऑडियन्सच्या समोर नाही अपिअर झालं तर मला फरक पडत नाही, असं नाही होत किंवा असं असू नये असं माझं म्हणणं आहे. कारण आज मी जिथे आहे त्याला ऑडियन्सचा जो प्रतिसाद आहे तो जास्त कारणीभूत आहे. म्हणजे अर्थात बाकी सगळी मला मिळालेली कामं असतील त्याच्यामागे माझी मेहनत असेल, पण मी खूप मेहनत घेते आणि मी खूप काम केलं, पण त्याला बघायला कोणी आलंच नाही. उपयोग काय त्याचा? तर मी आज जिथे आहे, आज जे क्षेत्र मी माझी आवड म्हणून आणि शिवाय माझं अर्थांजन म्हणून पण निवडलं आहे, त्याला तितकाच सपोर्ट होतो आहे. ह्याचं कारण की ऑडियन्सचं प्रेम तेवढं दिसतं आहे. हे जर एका क्षणात दिसणं बंद झालं तर मी कितीही उत्कृष्ट दर्जाचं स्क्रिप्ट सादर करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सो ऑडियन्सचा कनेक्ट असणं हे फार गरजेचं आहे. बरं, एक तुला मी आता शेवटचा प्रश्न विचारतो, तो थोडासा बघ तुला कसा वाटतो. तू एक हुशार ॲक्ट्रेस आहेस. मी हुशार याच्यासाठी म्हटलं की तुला हे मीडियम कळलेलं आहे, बरोबर? नाहीतर काही ॲक्टर्स असतात ते काम छान करतात पण त्यांना बाकी फिल्म मेकिंग किंवा इतर मेकिंगशी फारसा संबंध नसतो त्याचा. पण तुला हे माध्यम समजलेलं आहे, त्यामुळं भविष्यात स्वतःला फक्त ॲज अन ॲक्ट्रेस पुरतंच तुला मर्यादित ठेवायचं आहे का काही तुला तुझ्या बाउंड्रीज वाईड करायच्या आहेत? नाही, मला अगदीच आवडेल. म्हणजे फक्त काय ना, अजून माझा त्या बाबतीतला अभ्यास एवढा नाही, त्यामुळे मला पटकन त्याच्याबद्दल वाच्यता करायची जरा भीती वाटते. कारण पटकन उद्या हे कोणी धरेल आणि म्हणाली होती आणि करत तर काय नाही, त्यामुळे भीती वाटते. पण नाही, मला मला लिखाण करायला आवडेल. मला लिखाणाच्या बाबतीत स्वतःला एक्सप्लोअर करायला आवडेल. मला फॉर दॅट मॅटर
थोडंसं डिरेक्शनमध्ये पण इंटरेस्ट आहे. पण अर्थात जसं मी म्हटलं त्याला खूप वेळ आहे, कारण आवडेल तुला? हां, आवडेल करायला. कारण आपण जे करायला जाऊ त्याचा अभ्यास आधी आपल्याकडे पूर्ण असणं फार गरजेचं आहे. म्हणजे मी उद्या जाऊन उठेन तर एक थोडंसं माझं नाव आहे म्हणून कोणी पैसे लावायला तयार सुद्धा होईल. पण माझी मग ती जबाबदारी आणखीन वाटते की एका माणसाने माझ्यावर जर विश्वास ठेवून पैसा लावलाय तर मी त्याचा त्याला तेवढा रिझल्ट दिला पाहिजे. त्याच्याकरता माझा तेवढा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टींना वेळ आहे अजून. पण येस, मला नक्कीच एक्सप्लोअर करायचं आहे त्या तू लिहिते म्हणजे लिखाण कशा प्रकारचं लिखाण करते? नाही, सध्या त्याला असं काय म्हणूया आपण, रंग रूप आकार उकार काही नाहीये. सध्या माझ्या जे मनात येतं ते मी लिहिते. तू बट स्वतःसाठी लिहून ठेवतीस का काय, का सोशल मीडियावरही तू व्यक्त होतेस? नाही नाही नाही, कारण सोशल मीडियावर आता व्यक्त होणं हे एक इतकं नवीन संकट ओढवून भीतीदायक. घेण्यासारखं हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. इतकं भीतीदायक आहे ती, कारण काय प्रत्येकाला काय म्हणतात एक्सप्रेस व्हायचं राईट आहे. त्यामुळे पण गो अँड एक्सप्लेन की अरे मला असं नव्हतं म्हणायचं. मग त्याने, आणि माझी पर्सनॅलिटी अशी आहे ना की मला त्याने खूप मनस्ताप होतो, मला त्रास खूप होतो. सो आय बेटर अवॉइड दॅट. म्हणजे संवादापेक्षा वादच होतो. वाद जास्ती होतात. हो हो हो. त्यामुळे अजून सोशल मीडियावर वगैरे मी काही एक्सप्रेस होत नाही, मांडत नाही. मी माझ्या पुरतं थोडंसं लिहिते. खूप छान. मला वाटतं की मानसी, आपण तुझा अगदी कमी वेळात तुझा जर्नी जाणून घेतलाय, पण मला आवडलं तुझ्याशी बोलायला. आपण पुन्हाही भेटू आणि तुझ्या या काही नवनवीन गोष्टी असतील त्या आपल्या प्रेक्षकांसमोर मांडू. तू पहिल्यांदाच तारांगणवर आली आहे, त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे, आणि आपण भेटत राहू. धन्यवाद. थँक्यू.